इकडे आमची पारू बघताय ना कशी मस्ती बघा करते त्या. फक्त पाय आपटले ना हे बघा, तिला वाटतं काय पकडायला देतंय कोणतरी म्हणून जीव घेऊन पळते. इकडे इकडे नाही कोण पकडतं. ये पारू ये. नमस्कार मंडळी, मी सौरभ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी खूप दिवसाने स्वागत करतो, खूप म्हणजे जवळजवळ 3 महिन्याने स्वागत करतो. तर मंडळी कोकणात सध्या पावसाळा चालू आहे आणि संपूर्ण वातावरण बघा ना, सर्व निसर्ग हिरवागार असा झाला आहे. आणि मंडळी आता संध्याकाळचे वाजले 6:30 आणि थंडगार असं संध्याकाळचं वातावरण झालं आहे. तर म्हणजे कोकणात ना पहिल्या पावसाळ्यात चंडीचे मासे किंवा खेकडे पकडले जातात. तर आम्ही पण 2-3दा चंडीचे मासे पकडले आणि आज आम्ही पुन्हा चाललो आहे खाली पायऱ्यावरती, कारण आज दुपारपासून बऱ्यापैकी पाऊस होता आणि आत्ता पाऊस एक 5 मिनटं झाली गेला आहे. तर आम्ही असं ठरवलं की खाली पायऱ्यावरती जाऊया आणि बघूया आपल्याला आज काय मिळतात, म्हणजे मासे मिळतात की खेकडे मिळतात. तर मी आणि पांडू असे आम्ही दोघे मिळून चाललो आहे. तर इकडे बघता ना, तर हा बघा पांडू पण आला आहे. असे आम्ही दोघे मिळून जाणार आहोत खाली आणि आता खाली डायरेक्ट पायऱ्यावरतीच भेटूया. चला. तर म्हणजे आम्ही आलो आता माळ्यावरती आणि इकडे बघता ना हे बघा पांडू झाडाने इन घेऊन आले. इन बघा पांडूपेक्षा मोठी आहे. आणि इकडे आपण गाडी लावले. तर आपल्याला पहिल्या आधी इकडे जाऊया माळावरती. तर इकडे बघूया मासे चढलेत काय आणि नंतर मग इकडे पार आहे तर तिकडे जाऊया. आणि पारू बघा ती बघा इकडे उड्या कशी मारते ती, जसं काय तीच मासे पकडणार आहे सगळी. होय पांडू काय भेटतं काय मासा आज? पांडूला विचारूया भेटतील. आणि नाही भेटले तर उद्या किरव्याला जाऊया ना, उद्या संध्याकाळी किरव्याला जाऊया. आणि पारू बघा अशी पुढे पुढे नाचते. आणि म्हणजे इकडे गवत बघताय ना, हिरवा गार एकदम असं गवत आहे, काय जबरदस्त नजारा वाटतोय बघा. तर म्हणजे ह्यामुळे ना आम्ही मासे पकडतो, पण यावेळी अजून पाणीच नाही आलं म्हणून बराच वेळ आहे. तर पलीकडच्या हरल्याला बघूया, इकडे जर मासे चढले असतील ना. आणि इकडे पारू बघताय तर ती बघा अशी उड्या मारते पाण्यातून, जसे काय तीच आडवी राहणार आहे मासे पकडायला. पाणी तर आलं आहे पण मासे बघूया चढलीत काय ते. हे बघा त्या हरल्याला पाणी आलं आहे पण मासे काय दिसत नाहीत. थोडं खाली जाऊन बघूया. बघ रे मासे चढलेत काय अंडू, बघ गवताचं न्यायचं ना, काय दिसत नाही. पहिल्याला घाण बघ किती आहे ती. आहेत काय बॅटरी मारून बघ, काय दिसत नाही. नाही ना, इकडे जाऊया. तर म्हणते या पाऱ्याला तर काय मासे चढलेत नाही. आता आपण नव्या बांधात जाऊया, म्हणजे तिकडे एक छोटा पाऱ्या म्हणजे माळ्याच आहेत आणि माळ्याच्या नंतर मग पाऱ्या खाली स्टार्ट होतो. तर तिथं जाऊया, नाही तर पुढे मग एक दुसरा पाऱ्या विटलाईचा, तर तिकडे जाऊया. तिकडे जर मासे खेकडे नाही मिळाले तर मग कोके काढूया. पण ना पांडू, कोके म्हणजे एक आपण जे नदीत मुळे काढतो ना, तर त्याचाच एक प्रकार असतो. दिसायला सेम गोगल काय सारखे दिसतात. तर आमच्याकडे ते खातो आम्ही. तर मासे नाही भेटले तर ते गोळा करूया, तर ते तुम्हाला दाखवतो मग. तर म्हणजे आम्ही आलो आता दुसऱ्या पाऱ्यावरती. इकडे बघताय ना, तर हा इथे पार आहे, म्हणजे इथून वरती इथे माळ्या चालू होतात आणि या माळ्याच्यात मळे मासे चढतात. आणि हा इथून खाली पाऱ्या स्टार्ट होतो आणि पाऱ्याला पाणी देखील बरंच आलं आहे बघा. आणि मासे पण दिसतात. ते बघ दिसतात पांडू, ते बघ जाळ्यात बघ भेटतात काय. हा काय पकडू मी, तू पकड. म्हणजे चढतात काय बघ ना काढ्याला. दिसत नाही आहे. इकडे बघताना तर राहा बघा पांडू आज मासे पकडणार आहे सगळे. आहे काय नाही, इकडे वरती बघ, वरती बघ. मेला ए पारू, इकडे इकडे इकडे. आणि पारू बघताय बघा पाण्यात डुबक्या मारते. मी याला मासा घालवतोय. आहे काय नाही, मला वाटतं आज मासे काय भेटणार नाहीत आपल्याला. काय
एक तरी दाखव बाबा, एवढं आलेलं आहे. नाही वाटतं एक पण नाही. आज पनवती लागली वाटतं. तिकडे बघ सरपरत आहेत काय गावतात. नाही ना. ते बघ मासं पकडतंय बघ. मारू मासं पकडते सगळं. आज पाणी भरपूर झालं, आता काय मासं भेटणार नाही. नाही ना. नाही तर खाली काड्यात बघूया. तर म्हणजे आता आपण चाललोय ते म्हणजे इथे काड्यात. हा बघा इथे एक ना हा छोटासा काडा आहे. हा बघा त्या काड्यात बघूया एक दोन मासे मिळतात काय. चल चल लवकर चल. राप राप पटापट. 2-3 पिचका तरी पकड. भेटला काय भेटलं. मालिया भेटला की शिंगटी. आणि बघा एक शिंगटी भेटली पहिली. पिशवी दे पकड तुम्ही. दाखव शिंगटी. आणि बघा एक शिंगटी भेटली. टाक पिशवीत नंतर बघूया तिला. काटा निघतोय काय बघ. मळू नाही वाटतं मळू. इकडे बघ इकडे बघ. आहे काय नाही. इकडे बघा इकडं. नाही नाही वरती बघ. तर म्हणजे ह्या पाऱ्यावरती पण काय आपल्याला मासे भेटले नाही. एक शिंगटी भेटली होती आणि ती पण पकडता पकडता पांडूच्या हातातून सुटली. आणि आम्ही जेव्हा 2 दिवसापूर्वी आलो होतो ना तर ते ह्याच पाऱ्यावरती ना आम्हाला बरेच मासे मिळाले होते. सर्व मळे मासे होते. आणि आता पाऊस पण जोरदार पडतो आहे तर त्याच्यामुळे ना पाऱ्याला पाणी पण भरपूर आलं आहे. म्हणजे उपलाटी वाढल्या आहेत. तर त्याच्यामुळे ना आता काय चढणीचे मासे तर मिळणार नाहीत. तरी पण पुढच्या पाऱ्यावरती जाऊन बघूया. आणि मासे नाही मिळाले ना तर कोके गोळा करूया. कारण आमचा बऱ्याच दिवसापासून प्लॅन होता की कोके गोळा करायला येऊया म्हणून. तर जर मासे नाही मिळाले तर मग कोके गोळा करून येऊया. आणि तुम्हाला पण पाहायला मिळेल कोके कसे असतात ते. तर मंडळी आम्ही आता कड्यात आलो आहे. आणि इकडे बघताना हा बघा इकडे धबधबा पडतो आहे. आणि थोडा काळोख पण झाला आहे. आणि इकडे काय मासे काय दिसत नाही आहेत. कारण पाणी बघा केवढ्या फोर्सनी जातं आहे ते. हे बघा हा पूर्ण कडा नाही. हा बघा इथपर्यंत खालपर्यंत आहे. माझा आवाज पण तुम्हाला ऐकू येणार नाही एवढं जोरात पाणी वाहत आहे. आणि ह्या काढत ना मस्तपैकी मासे मिळतात. पण आता पाणी वाढलं ना त्याच्यामुळे आपल्याला एक पण मासे मिळणार नाही. तरी पण पांडू बघतोय रापून. आणि ह्या डबकात ना बघ. हाय काय हाय काय. पांडू बघा कसा राबतोय मासे. नाही काय रे भिजू नको भिजू नको भिजू नको. इकडे राब खाली पाणी पण भरपूर आहे. म्हणजे पाऊस गेलाय आणि आम्ही खालून काड्यातून पण आलेलो जाऊन. आणि काड्यात पण काय मासे भेटले नाही आम्हाला. आणि आता थोडा थोडा काळोख पण होतोय. आणि एक 15-20 मिनिटांनी ना काळोख पण पूर्ण होईल. आणि वरचे ढग बघता ना ते बघा ढग पण बघा कसे पाळतात ते. आणि आपल्यासोबत पारू आली ती बघा. पारू पण पाण्यात मस्त मजा करते. मासे तर काय भेटले नाही. पण आता इकडे या माळ्यात ना तर या माळ्यातून ना कोके बघूया आपल्याला भेटतात काय ते. इकडे बघता ते बघा इकडे ना बारीक बारीक मासे आहेत. हे बघा एकदम बारीक आहेत. आणि कोके काय दिसत नाहीत आपल्याला. कारण परवा आले तेव्हा दिसत होते रात्रीचे. आता काय एक पण दिसत नाही. भाजीपुरती तरी भेटू देत. आणि इकडे बघताना हे बघा ही माशाची पिल्लं ती बघा. म्हणजेच मासे पिल्लं सोडून गेले परत नदीत. इकडे बघताना हे बघा आता कोके भेटायला सुरुवात झाली आपल्याला. जसं वरती वरती जाणार ते कोके भेटले बघा. जर
पिशवी तर पिशवी. हे बघा हाच पांडू. हे काय हे बघा, हे जे मोठे असतात ना याला आमच्याकडे ना मळे कोके म्हणतात. हे बघा आल्यासारखं काहीतरी भेटाय नको. बारीक तर बारीक, एवढं बारीक भेटत नाही तिकडं कधी. मोठं मोठं भेटतात तर सांबारा राहतील. आयतवार आहे कधी उद्या ना. हे बघा एवढे बारीक बारीक भेटतात. एवढे बारीक कधी भेटत नाहीत आम्हाला. आणि यावर्षी आम्हीच लेट आलेलो त्याच्यामुळे एवढे बारीक भेटतात. आहेत काय मोठं, आहेत काय मोठं. मोठं काय कुठं दिसत नाही, सगळं बारीकच आहे. मासं ना. इकडे बघता. हे बघा कोके कुठं कुठं आहेत बघा गवतातून. ह्याच्यापेक्षा मोठं पांडूच्या इकडच्या पर्यायावरती ना आहेत ना. आहेत. हे बघा वरती चढले ते वर आले. आणि हे बारीक आहेत तर बारीक तर बारीक सांबार होईल. उद्या बुधवार आहे. नाही रे, ह्याच्यापेक्षा मोठे भेटतात. टपोर भेटतात. चालतोय काय त्याला. क्वॅक क्वॅक बेडका वराटत क्वॅक क्वॅक. इकडं नाही ना. आहेत का इकडं पण असतील. हे बघा असे मोठे मोठे भेटतात. ह्याच्यापेक्षा मोठे भेटतात. हा एकच भेटला. हा बघा हे बघा केवढा आहे तो. याची साईज बघा असे मोठे. याच्यापेक्षा पण अजून मोठे भेटतात. हां इकडं आहेत रे. हां मोठं आहेत ना. हां असं मोठं पाहिजे. आहेत इकडे पण आहेत. बघा आहेत ना. आता भेटायला लागले. तिकडे नव्हते भेटले. इकडे पण बरेच आहेत. हा बघा केवढा आहे. मस्त साईज आहे. हा बघा एक. बारीक असतील ना एकदम ते घेऊ नको, परतला होतील. हे बघ इकडे किती आहेत पांडू. उचलतोयच मी. व्हायला पाहिजे ना. हे बघ किती आहे. एका जागेवर बघ किती ते 3 आहेत. चल हे घे. विथ आतमध्ये पण आहेत. सगळं विथ आतमध्ये खाली इथं. म्हणजे काळोख झाला आहे. आणि इकडे बघता नाही बघा पारू अजून आपल्यासोबत आहे. अरे हे पारू बघा मान कशी करते. इकडे घरी नाही जायचं तुला. थांब आता. आमचं पूर्ण झाल्याशिवाय तुला जायला भेटणार नाही घराकडे, समजलं ना. धर. हे बघ इथे. हे बघा इथे एका जागेवर 3 आहेत. पिशवी भरू दे एवढी. तर म्हणजे रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आम्ही आता घरी आलो. आपण मासे पकडण्यासाठी गेलो होतो. तर आपल्याला येता ना 2 की 3 मळे मासे भेटलेत. तर ते तुम्हाला दाखवतो. आणि बऱ्यापैकी ना कोके भेटलेत तर तेही दाखवतो तुम्हाला. कशात होतले काढ ना. आणि मासे बघ आहेत 2-3 त्याच्यात.
म्हणजे इकडे बघताना ते बघा एवढे कोके भेटले आपल्याला आणि येता येताना हे 2 मासे भेटले. बघा 2च मळे मासे भेटले. म्याव. आणि इकडे बघताय ना आमचा मनी, तर त्याला मासा हवाय म्हणून म्याव करताय. कच्चाच खाता ते बघ. दर दर पळवला ना मासा पळवला. मी याचं काय बनवणार. गेल्या वर्षी तुम्हाला भरपूर भेटले होते ना हा, तू पण होतेस ना. असे मोठे मोठे भेटले होते बघा. चिचुंद्र हा ठेव, याला फ्रीज मध्ये ठेवा. बघा एक नेरान मांजरान हा ठेवा. आणि इकडे बघा हे कोके आहेत एवढे, असे मोठे मोठे भेटले होते बघा. नाही कोके पण नाही, परवा भरपूर होते. हा उशिरा आम्ही गेलेलो ना म्हणून. रात्रीचे भेटतात हे बघा, असे मोठे मोठे भेटतात. याच्यापेक्षा पण मोठे भेटतात हे बघा. आणि हे खाऊ ना. धर आता कोके खा. धर आवर. त्यामुळे फायनली आपण पाऱ्यावरून आलेलो घरी आणि आपल्याला येता येता फक्त दोन मळे मासे भेटले. आणि कोके किती भेटले ते तुम्हाला दाखवले मी. तर त्याची मम्मी उद्या मस्तपैकी भाजी करेल. तर म्हणजे तुम्हाला आजची ही व्हिडिओ कशी वाटली. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोकणात अशात मासेमारी किंवा खेकडे पकडण्याचे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. सो आजची व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.